भट्टांचे असतील बरोबर. त्यांनी राज्याभिषेकाला याच्या वेळेस सप्त नद्यांचं पाणी आणलं, त्या पाण्याचे अवशेष शिल्लक राहिले. ते अवशेष राज्याभिषेकानंतर ज्या तलावात विसर्जित केलं गेलं ते हे गंगासागर तलाव. ह्या मनोऱ्यांच्या शेजारी आपण बसलेलो आहोत बघा. हा एक मनोरा आहे आणि पलीकडे आहे ना दोन. या दोन मनोऱ्यांना सप्त मनोरे म्हणतात. मनोरे पूर्वी जे राजे असायचे ते राजे आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी या अशा प्रकारचे मनोरे बांधायचे. हे मनोरे सजवले जायचे, त्यावरून त्या राजाचं वैभव का असेल याची कल्पना केली जाईल. राजाने त्या काळात यांना किती सजवलं असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. हे एकावर एक असे 5 मजले होते मनोरे. 5 मजले होते, पण आज तुम्हाला 2च मजले पाहायला मिळतात. ज्या दरवाजातून आता आपण खरं तर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण आतमध्ये चाललोत ना सर, हा रायगडाचा बालेकिल्ला आहे. ज्या दरवाजातून मध्ये जाणार आहोत ना इथून, पालखी दरवाजा, पालखी, या पालखीच्या पलीकडे एक दरवाजा आहे रोपेच्या बाजूला, त्याला मेना दरवाजा म्हणतात. तर त्या काळात मेना आणि पालखी असे 2 प्रकार चालायचे. मेना आणि पालखीतला फरक माहितीये तुम्हाला? 20 रुपये. मेना आणि पालखीतला फरक माहितीये का? नाही. पालखी माहितीये? पालखी तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला पालखी माहिती. मेना आणि पालखीचा फरक काय तर मेना आणि पालखी प्रकार एकच, पण मेना बंद, पालखी उघडी. मेना लहान, पालखी मोठी. आणि मेना हा स्त्रियांसाठी असायचा आणि पालखी, मेना हा स्त्रियांसाठी असायचा आणि पालखी ही पुरुषांसाठी असायची. ह्या ज्या दरवाजातून चाललोत ना आपण, हा पालखी दरवाजा राजवंशातील पुरुष पालखीतून बसून किंवा ज्याला कुणाला पालखीचा मान असायचा तो इथून येत जात असायचा, म्हणून हा पालखी दरवाजा. आता तुम्हाला मगाशी विचारलं बा, ही त्या पालखी दरवाजाची चौकी. हा रायगडाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करण्याआधी ज्या व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे त्याची इथे कसून चौकशी केली जायची आणि मगच त्याला आतमध्ये सोडलं जायचं. कारण बालेकिल्लाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, गडाचं अतिशय सुरक्षित ठिकाण. इथे राजाचा रहिवास, राजवाडा, राणी महल असे दफ्तरखाना, मंत्रालय हे सगळं याच्या आतमध्ये असायचं. त्यामुळे इथं जाणारी व्यक्ती ही कसून चौकशी केल्यानंच त्याला आतमध्ये सोडलं जायचं. तेव्हा हा चौकीचा पहारा आहे इथे. आता पण सर आपण कुठे जरी गेलात ना, मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा कोणाच्याही घरी, कुठल्याही VIP याच्यात जाताना जशी कसून चौकशी केली जाते तशी इथे कसून चौकशी. चालेल.